हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिर्याणी रेसिपी। ही चिकन टिक्का बिर्याणी रेसिपी आहे। सगळ्यात आधी तर मला इथे कोण कोण बघत आहे आणि कुठून बघत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। ज्याला कोणाला बिर्याणी आवडते त्यांनी माझा हा व्हिडिओ बघितला आहे किंवा बघत आहे त्यांनी तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी बघून कसं वाटलं आणि तुम्ही रेसिपी बनवणार की नाही बनवणार। तर चला सुरुवात करू आपल्या रेसिपीला। इथे मी 1.5 किलो इतकं गावठी चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आहे। आता आपण सगळ्यात आधी याला मॅरिनेट करून घेणार आहोत। इथे 4 कांदे मी स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहे। ते 4 कांदे इथे मी स्लाइसमध्ये कापून ॲड करून घेतला आहे। वरून इथे 2 कांदे टोमॅटो स्लाइसमध्ये कापून ॲड करून घेतला आहे। 4 हिरव्या मिरच्या मधून कापून ॲड केला आहे। अर्धी वाटी इथे कसुरी मेथी ॲड करून घेतली आहे। इथे 1.5 वाटी इतकं दही ॲड करून घेत आहे मी। हा मीडियम दही आहे, जास्त आंबटही नाही आणि जास्त गोडही नाही असं दही घेतलेलं आहे इथे मी। यावरून सगळं चवीपुरते मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। इथे मी 2.5 चमच इतकं मिरची पावडर ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला नंतर भाजी फोडणी घालताना सुद्धा थोडंसं तिखट ॲड करून घ्यायचं आहे, म्हणून इथे मी 2.5 चमच तिखट वापरला आहे। 1 चमच ते 2 चमच धने पावडर, 1 चमच गरम मसाला। हा बिर्याणी मसाला आहे, त्याच्यातला मी अर्धा वापरून घेत आहे इथे आणि थोडंसं 2 चमच इतकं ठेवलेलं आहे फोडणीच्या वेळेस घालायला। आणि हा फ्राय करून घेतलेला कांदा आहे। हा कांदा मी स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे। खूप जास्त हाय फ्लेमवर तेल गरम करून अशा प्रकारे इथे मी फ्राय करून घेतलेला आहे कांद्याला। छान असा लालसर होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे। 1 चमच इतकं इथे मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे। मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, कारण तिकडे भातामध्ये पण मीठ आहे आणि भाजी फोडणी घालणार त्यावेळेला सुद्धा मीठ ॲड करणार आहे। इथे मी चिकन बिर्याणी इसेन्स वापरलेला आहे। 5 ते 6 ड्रॉप इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। या इसेन्समुळे आपल्या बिर्याणीला खूप छान चव येते, स्मेलही खूप छान लागते। थोडंसं केवडा इसेन्स 5 ते 6 ड्रॉप आणि भरपूर सारी वाटीभर बारीक कापून घेतलेली ती कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। लसूण अद्रक पेस्ट 2 चमच भरून ॲड करून घ्यायचं आहे। आता हा मिश्रण पूर्णपणे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे। आता मी यामध्ये ही चिकन टिक्का बिर्याणी असल्यामुळे थोडंसं चिमूटभर इथे मी रेड फूड कलर ॲड करून घेत आहे। चिकन टिक्का असल्यामुळे आपल्याला फूड कलर ॲड करून घेत आहे मी। जर तुम्हाला ॲड करायचं नसेल तर ऑप्शनल आहे, स्किपही करू शकता। व्यवस्थित इथे मॅरिनेट करून झालेलं आहे। आता याला मी 1.5 ते 2 तासासाठी इथे भिजत ठेवलेलं आहे। जोपर्यंत चिकन आपला भिजत आहे मॅरिनेट होऊन, तोपर्यंत आपण इकडे बाकीचं करून घेऊया। इथे मी 4 ग्लास इतकं बासमती राईस घेतलेलं आहे। स्वच्छ मी 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि हा सुद्धा मी 1 तासासाठी भिजत ठेवलेला आहे। इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आपल्या भाजीला लागेल तेवढं तेल ॲड करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 तेजपान ॲड करून घेतलेला आहे। कांदा, खोबरं, लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये वाटून घेतलेली आहे। तो बॅटर ते मी मसाला वापरलेला आहे। जास्त वापरलेला नाही आहे, फक्त 2 चमच इतकं वापरलेलं आहे। आता जो मॅरिनेट करून घेतलेला चिकन होता तो चिकन मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहे। इथे मी पूर्ण चिकन ॲड करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आता व्यवस्थित असं परतून घेते। 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला हा चिकन असंच परतून घ्यायचं आहे। बुडाला लागलं नाही पाहिजे, कारण हा चिकन आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत। अजिबात यामध्ये मी पाणी ॲड करणार नाही आहे। जर थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता, पण शक्यतो तुम्ही याला तेलामध्ये शिजवा। एक तर चवही वाढते तेलामध्ये शिजवल्याने आणि बिर्याणीमध्ये पाणी नसतो किंवा रस्सा नसतो, त्यासाठी थोडंसं ड्राय शिजवून घ्यावं लागते आपल्याला इथे। आता यावरून मी चवीपुरते मसाले परत एकदा ॲड करून घेणार आहे। चमचभर धने पावडर, 1 चमच भरून इतकी मिरची पावडर, 1 चमच हल्दी पावडर, 1 चमच गरम मसाला आणि थोडंसं इथे मी चमचभर चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे।
कुठेही मीठ टाकताना थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच ठेवा, कारण भाजीमध्ये पण मीठ आहे, तिकडे भातामध्ये पण मीठ राहणार आहे आणि जेव्हा आपण मॅरिनेट केलं चिकनला त्यावेळेलासुद्धा मीठ टाकलेलं आहे, म्हणून थोडं मिठाचं प्रमाण कमीच ठेवा. तुम्ही जर मी सांगल्याप्रमाणे जर मीठ ॲड केलं तर एकदम परफेक्ट बिर्याणी बनते, अजिबात खारटही होणार नाही आणि फिक्कीसुद्धा होणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून मी 20 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे. बघा इथे 20 मिनटं पूर्ण झालेले आहेत. परत एकदा मी काढून घेतलेलं आहे झाकण आणि या भाजीला फिरवून घेते. पूर्ण भाजी बुडायला लागली नाही पाहिजे म्हणून मी अधूनमधून याला फिरवून घेत आहे. इथे भाजी बिलकुल लागलेली नाही आहे, कारण मी एक वेळेस मध्ये सुद्धा चेक केलेलं आहे. आणि आता परत एकदा फिरवून घेतल्यानंतर मी झाकण लावून आणखी 20 मिनटापर्यंत तिला शिजवून घेणार आहे. या वेळेवर जर थोडंसं तुम्हाला वाटत असेल पाण्याची गरज आहे तर तुम्ही यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून घेऊ शकता. जोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे भात करून घेऊया. भातासाठी एक पातेलं गरम केलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड करून 1 चम्मच जिरा ॲड करून घेतलेला आहे. सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे तुकड्यामध्ये, 2-4 लवंग, 2-4 काळी मिरी आणि 4 हिरवी इलायची, 1 भेंडी इलायची, सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहे. चक्री फूल. आता यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे. 1 ग्लास पाणी ॲड करून वरून झाकण लावून घेऊया, कारण पाणी बाहेर उडतो, तेल वगैरे उडण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी असं झाकण लावून घेतलं आहे. आता आपल्याला भाताला जेवढं शिजवायला पाणी लागणार आहे तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करून घेऊ. इथे मी पूर्ण पातेल्याभर पाणी ॲड करून घेणार आहे, कारण भाताला पाणी जास्त लागतो आणि भातामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी पाहिजे, म्हणून पातेलं भरून इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. इथे बघा याप्रमाणे पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा वाटी इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे. तुम्ही थोडंसं पाणी टेस्ट करून सुद्धा बघू शकता इथे की पाणी आपल्याला खारट आहे की फिक्का आहे. व्यवस्थित चव बघून तुम्ही मीठ ॲड करून घेऊ शकता. यामध्ये मी 1 तेजपान ॲड करून घेतलं आहे. पाण्याला इथे बॉईल आलेला आहे, पाणी व्यवस्थित उकळी आली आहे पाण्याला. आता यामध्ये जो धुवून ठेवलेला तांदूळ होता तो तांदूळ मी इथे ॲड करून घेत आहे. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे फॉर्च्यूनचा. यामध्ये हा पूर्ण तांदूळ धुवून घेतलेला ॲड करून घेते आणि 10 मिनटापर्यंत शिजवून घेणार. 10 मिनटात आपला तांदूळ शिजून एकदम रेडी होतो. एकदा मिक्स करून घेऊया आणि 10 मिनटापर्यंत याला मी शिजवून घेते. बघा इथे 10 मिनटं झालेले आहेत. आपला भात इथे 90% शिजून रेडी झालेला आहे. आता एका चाळणीमध्ये ठेवून हा पूर्ण पाणी याच्यातला नितरवून घेणार आहे मी. बघा अशाप्रमाणे त्याच्यातला पाणी काढून भात पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे. जर हे पाण्यातच ठेवणार तर भात पूर्ण चिकट होतो, असट होतो. त्यासाठी पाण्यात अजिबात ठेवायचं नाही. लगेच्या लगे पाण्यातून काढून असं मोकळं करून घ्यायचं भाताला. आणि सोबतच आपली इकडे भाजीसुद्धा बनवून रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही भाजी शिजून पूर्णपणे तयार झालेली आहे. आता तुम्ही या वेळेवर भाजीला परत 5 मिनटं जर शिजवायचं असेल तर शिजवू शकता, नाहीतर यामध्ये जो मी मसाला ठेवलेला होता थोडासा नंतर टाकण्यासाठी तो या वेळेवर तुम्ही यामध्ये ॲड करून घ्या. इथे तुम्ही मसाला भाजीमध्ये ॲड करून घेताय. परत 2 मिनटं शिजवून घेऊया. बघा व्यवस्थित शिजून झाल्यानंतर भाजीच्यावर जो तेल आलेला आहे तो तेल मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. ज्या वेळेला आपण भात लेअरिंग करणार त्यावेळेला वरचा भात पूर्ण कोरडा असतो आणि खालच्या बाजूला पूर्ण तेल ॲड केलं तर पूर्ण तेल जळून जातो, त्यासाठी भात कोरडा राहण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी हा तेलवरी काढून घेतला आहे. बघा पातेल्यातला पूर्ण मसाला मी चिकन काढून घेतलेला आहे आणि त्याला खालच्या बुडाला 1 लेअर मी भाताची ॲड करून घेते. हवं तर तुम्ही 1 लेअर खाली चिकनची करू शकता, पण खालच्या बाजूने चिकन जळून जातो, म्हणून मी खालच्या साईडने भात ॲड करते. भात जळत नाही, मसाला लवकर जळून जातो. बघा इथे एक भाताची लेअर केलेली आहे. आता त्याच्यावरून जो आपण चिकनचा मसाला पूर्ण काढून घेतलेला आहे तो याच्यावरून मी ॲड करून घेणार आहे. इथे मी 2च लेअर करणार आहे. बघा अशा प्रकारे खाली भाताची लेअर, मधून अशी चिकन आणि वरून परत एकदा भाताची लेअर. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे 2 लेअरसुद्धा करू शकता. व्यवस्थित इथे स्प्रेड करून घेऊया चिकनला सुद्धा. आणि जो आता बाकी ठेवलेला भात आहे उरलेला तो भात मी याच्यावरून सुद्धा परत एकदा स्प्रेड करून घेणार आहे व्यवस्थित. इथे मी पूर्ण भाताला ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पातेल्यामध्ये स्प्रेडसुद्धा करून घेतलेलं आहे. बघा पातेला पूर्ण फुल भरलेलं आहे, अजिबात खायला थोडंसंसुद्धा जागा नाही आहे. परफेक्ट इथे पातेला भरून तयार आहे माझा. आता याला वरून गार्निश करूया. हा जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे
तोही वरून मी ॲड करून घेते अशा प्रकारे. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरची मधून मी तिला चीर करून घेतलेली आहे, काप करून, लिंबूचे स्लाइस आणि जो आपण तेल काढून घेतलेला भाजीवरून तो यावर ॲड करून घ्यायचा आहे. हा येलो फूड कलर आहे, त्याला मी दुधामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलेला आहे. 2 चमच तूप, हा घरचा तूप आहे. आता याच्यावरून आपल्याला थोडंसं इथे पुदिना असेल तर पुदिना ॲड करून घ्यायचा आहे. पुदिनाशिवाय तर बिर्याणी एकदम माधुरी असल्यासारखी आहे. माझ्याकडे पुदिना नाही आहे, मी ज्या ठिकाणी राहते तिथे मला पुदिना मिळत नसतो, म्हणून मी नेहमी पुदिना घरी आणून वाळवून त्याला एका डब्यात भरून ठेवते. ज्यावेळेला बिर्याणी बनवायची असते त्यावेळेला मी पाण्यामध्ये भिजवून ॲड करते. इथे एक फॉईल पेपर घेतलेला आहे, पातेल्याच्यावरून व्यवस्थित रॅप करून घेतलेला आहे, कारण आपल्या पातेल्याला व्यवस्थित वाफ बसली पाहिजे आणि बिर्याणी व्यवस्थित स्टीम झाली पाहिजे, म्हणून मी व्यवस्थित रॅप करून त्याच्यावरून प्लेट झाकून घेतली आहे. इकडे तावा गरम करण्याकरिता ठेवलेला आहे, कारण आपल्याला बिर्याणी ताव्यावरच ठेवून स्टीम करून घ्यायची आहे. डायरेक्ट जर आपण गॅसवर ठेवणार तर खालून बुडायला लागण्याचे चान्सेस असतात. बघा मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे आणि आता याला मी अर्ध्या तासासाठी स्टीम करून घेणार आहे. एकदम कमी फ्लेमवर अर्ध्या तासासाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. इथे अर्धा तास पूर्ण झालेली आहे, घाई गडबड करायची नाही. अर्धा तास पूर्णपणे आपल्या बिर्याणीला वाफ द्यायचं आणि इथे माझी अर्धा तास पूर्ण झालेली आहे बिर्याणीला देऊन आणि बिर्याणी परफेक्ट इथे शिजून रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा लुक दिसत आहे बिर्याणीचा. बघूनच असं वाटत आहे की कधी ताटात घ्यावं आणि कधी पोटात टाकावं. इथे आपली बिर्याणी बनवून एकदम रेडी झालेली आहे सर्व करण्याकरिता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा कळवा मला. आता मी तुम्हाला हे प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मला कमेंटमध्ये सुद्धा कळवत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.